मनातल्या भावना आपण जेवढ्या मनात दाबून ठेवू ना तेवढाच आपल्याला त्याचा त्रास व्हायला लागतो. पण जर ते मन मोकळं झालं तर त्या मनाला किती आल्हादित आणि आनंददायी वाटेल याचा विचार करा. आणि हा विचार तुम्हाला मी यासाठी करायला भाग पाडतोय की चित्रपट आलेला आहे माया. तो चित्रपट पूर्णपणे याच विषयावरती अवलंबून आहे आणि त्याच चित्रपटावरती आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा, कुठेही जाऊ नका. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, माझा नाव आहे रवींद्र आणि आपण सगळे पाहताय आपला लाडका यूट्यूब चॅनल रचनापुत्र रवींद्र. कथा खूप साधी. आपली नायिका म्हणजेच माया म्हणजेच मुक्ता बर्वे ही फिजिओथेरपिस्ट म्हणून लंडनमध्ये काम करत असते. लंडनमध्येच एक पेशंट तिच्याकडे येतं, महेश नावाचं, जे आपले महाराष्ट्रीयनच असतात. आता त्या पेशंटची काळजी करता करता तिच्यासोबत काय काय प्रसंग घडतात या सगळ्यांवरती बेतलेला हा चित्रपट. आता हे सगळं ऐकून तुम्हाला वाटलं असेल की या चित्रपटामध्ये काही आहे का नाही बघण्यासारखं. तर मित्रांनो, आहे. चित्रपट आपला खरा रंग सेकंड हाफ मध्ये दाखवतो. ते रंग पचनी पडणं खूप अवघड जातं. आता मी हे का बोलतोय हे मी पुढे तुमच्यासोबत शेअर करणार. आता चित्रपटाची कथा वीक जरी असली तर चित्रपटात बरेचसे मिनिंगफुल संवाद आहेत जे तुमचं लक्ष वेधून घेण्याचं नक्की काम करतात. चित्रपट मनातील अव्यक्त भावनांवरती सुद्धा भाष्य करतो, जे की चित्रपटाचा स्ट्रॉंग पॉईंट असायला पाहिजे होता माझ्या मते. पण तो चित्रपटात कुठेतरी डल व्हायला लागतो. आता का ते मला माहिती नाही, कारण माझ्या मते तरी असे विषय आपण मराठी चित्रपटांमध्ये बऱ्याचशा वेळा बघितलेले आहेत ज्यामुळे आपल्याला असं वाटू शकतं की हे पुन्हा पुन्हा तेच आपल्याला दाखवत आहेत का. पण काही अंशी जर बघितलं तर चित्रपट बऱ्यापैकी त्यामध्ये सक्सेसफुल होण्याचा प्रयत्न करतो. जसं मी आधी बोललो की या विषयावरती आपल्या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये बऱ्याचशा वेळा बोललं गेलेलं, पण हा चित्रपट काही वेगळं करतो का हा आपण विचार करत असो, पण ते मला कुठे जाणवलं नाही. आता चित्रपटाचा क्लायमॅक्स पचनी न पडण्याचं कारण असं की मला पूर्णपणे या चित्रपटाच्या क्लायमॅक्सवरती डिटेलमध्ये बोलायचं आहे. ठीक आहे, पण चित्रपट आत्ताच प्रदर्शित झालाय त्यामुळे मी हे गोष्ट करणार नाही. आणि जर तुम्हाला वाटत असेल की मी या चित्रपटाच्या क्लायमॅक्सवरती डिटेलमध्ये बोललं पाहिजे तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता की मी चित्रपटाच्या क्लायमॅक्सवरती बोललं पाहिजे की नाही. या विषयाला लागून जर अजून सांगायचं झालं तर चित्रपटाचं कसं असतं ना की चित्रपट बघत असताना चित्रपटाचा एक रिदम असतो. तो रिदम आपण कॅरी करत असतो पूर्ण स्क्रीनवरती जे दिसतंय त्यानुसार, आणि आपण एक आडाखे बांधत असतो की चित्रपटात आपल्याला काय बघायला भेटेल किंवा काय नाही. चालू सीनवरतीच आपण फ्युचर प्रेडिक्ट करायचा प्रयत्न करतो. पण या चित्रपटात काय होतं ना की जेव्हा तो फ्युचरचा पार्ट येतो ना की त्या ठिकाणी मी अक्षरशः सांगतो ना, जर मी कुठल्या सैन्यात असतो आणि काही असताना तर माझ्याकडून शस्त्र पडले असते. ही इतकं म्हणजे मन छिन्न भिन्न झालं होतं माझं, खरं सांगायचं तर क्लायमॅक्स बघून. त्यामुळे या चित्रपटाच्या क्लायमॅक्सपासून मी पूर्णपणे डिसअपॉइंटेड आहे. आता या चित्रपटाचा स्क्रीन प्ले जर आपण बघितला तर तो खूप संत गतीने आणि कासव गतीने पुढे सरकत असतो. कारण फर्स्ट हाफच या चित्रपटाचा इतका स्लो पेस्ड आहे. त्यानंतर जसं जसं सेकंड हाफ येतो तो बऱ्यापैकी ग्रिप पकडायला लागतो. जसं जसं तो शेवटपर्यंत येतो तसं आपले एक्सपेक्टेशन्स हे कुठल्या तरी भलत्याच लेवलवर गेलेले असतात. आणि जेव्हा एक्सपेक्टेशन्स ब्रीच होतात ना तर तिथे होती खरी निराशा. आता चित्रपटाच्या परफॉर्मन्सबद्दल बोलायचं झालं तर मित्रांनो, चित्रपटाच्या परफॉर्मन्समध्ये मला फक्त एकच परफॉर्मन्स खूप आवडला, तो म्हणजे मुक्ता बर्वेचा. तिच्या परफॉर्मन्सबद्दल मी बिलकुल डाऊट घेऊ शकत नाही, कारण तिचे कुठलेही कामं बघा तुम्ही, ते कुठल्याही चित्रपटात तिचं काम जे असेल तर ते 100% देऊन ते करते. आणि या चित्रपटात सुद्धा त्याच प्रकारे केलेला. मी तुम्हाला सांगतो, चित्रपट मला अनबिअरेबल वाटत होता, पण ज्याच्या वेळी मुक्ता बर्वे स्क्रीनवरती येत होती मला थोडीशी आशा होती. त्यामुळे मला चित्रपट बघितल्यासारखा आणि बघण्यासारखा वाटत होता. आता गिरीश ओक सर आणि त्याच्यासोबत त्यांच्या मित्राचं पात्र ज्यांनी साकारलंय त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांचं कामसुद्धा ठीकठाक होतं. एवढं काही म्हणजे लक्षात राहण्यासारखं नव्हतं. खरंच यावेळेस इरिटेट कोणी केला असेल तर ते होता सिद्धार्थ चांदेकर. त्याला असले बालिश संवाद दिलेले होते की जे संवाद आपण 1857 पासून ऐकत आलेलो आहे, आणि त्याच टिपिकल लँग्वेजमध्ये आणि त्याच टिपिकल टोनमध्ये तो संवाद बोलत होता, जे की खूप इरिटेट करत होतं. त्यामुळे यावेळेस इरिटेटिंग परफॉर्मन्स जर कुणाचा असेल तर तो होता सिद्धार्थ चांदेकरचा. तर मित्रांनो, माझ्यासाठी हा चित्रपट स्ट्रिक्टली ॲव्हरेज होता. या चित्रपटाला मी 2 आउट ऑफ 5 स्टार देईल. आणि जर तुम्हाला चित्रपट बघायचा असेल तर मित्रांनो तुम्ही नक्की जाऊन चित्रपट बघू शकता. तो 1 टाइम वॉच आहे. तुम्हाला बघायचा आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की जाऊन बघू शकता. तर मित्रांनो, हा होता माझा माया या चित्रपटाचा रिव्ह्यू. हा तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही खाली कमेंट करून सांगा. आणि जर तुम्ही चित्रपट बघितला असेल त्या चित्रपटाबाबतीत तुमच्या काय भावना आहेत त्यासुद्धा तुम्ही खाली कमेंटमध्ये व्यक्त करायला विसरू नका. सोबतच माझ्या इंस्टाग्राम पेजला म्हणजे रचनापुत्र रवींद्र या इंस्टाग्राम पेजला तुम्ही नक्की फॉलो करा, कारण तिथं फॉलोअर्सची खूप गरज आहे आपल्याला. आणि जसं तुम्ही प्रतिसाद मला या चॅनलला देत आहेत तसंच तुम्ही इंस्टाग्रामच्या पेजला सुद्धा द्याल अशी अपेक्षा करतो. आणि सोबतच भेटूया आपण पुढच्या येणाऱ्या अशाच एका चांगल्या व्हिडिओमध्ये. तुर्तास धन्यवाद. काळजी घ्या.